भारताचं अगदी शेवटचं टोक जिथे 3 महासागर एकत्र येतात. तुम्हाला माहीत आहे का की याच त्रिवेणी संगमावर एक अत्यंत जागरूक शक्तिपीठ आहे. होय, आपण बोलतोय तमिळनाडूतील कन्याकुमारी शक्तिपीठाबद्दल. यालाच सर्वाणी देवी शक्तिपीठ किंवा भगवती अम्मान म्हणूनही ओळखले जाते. माता सतीच्या पाठीचा कणा किंवा पाठ इथे पडली अशी मान्यता आहे. इथे मातेला कन्याकुमारी रूपात आणि शिवांना निमिष भैरव रूपात पूजले जाते. अशी आख्यायिका आहे की बाणासूर नावाच्या राक्षसाने फक्त कुमारी कन्येच्याच हातून माझा वध होण्याचा वर प्राप्त केला आणि लोकांवर अत्याचार सुरू केला. एक लहान मुलगी आपलं काय बिघडवणार या धुंदीत त्यांनी खूप उत्पात केला. मग त्या पराशक्तीनेच कुमारी कन्येचे रूप धारण केले आणि बाणासुराचा वध केला. अशी मान्यता आहे की याच बालिकेने शिवजीच आपले पती व्हावे म्हणून घोर तप केले. शिवजी त्या कन्याकुमारीशी विवाह करणारेही होते, पण इंद्राच्या एका युक्तीमुळे हा विवाह होऊ शकला नाही आणि देवी कुमारीच राहिली. निसर्गरम्य वातावरणात मंदिर असून मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेते ती मातेच्या नाकातील हिऱ्याची नथ. असं म्हणतात हा हिरा इतका चमकतो की जुन्या काळात समुद्रातील जहाजांना हा लाईट हाऊस असल्याचा भास व्हायचा आणि दिशाभूल होऊन जहाज तटावर आदळायची. या कारणामुळे मंदिराचा पूर्वेकडील मुख्य दरवाजा जो समुद्राच्या दिशेने उघडतो तो कायम बंद ठेवला जातो. कन्याकुमारी हे केवळ पर्यटन स्थळ नसून भारताच्या अध्यात्माचे आणि शक्तीचे महान केंद्र आहे. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा याच ठिकाणी ध्यान लावले होते. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. जय मा कन्याकुमारी.